समोरचा मागण्याचा भेट करण्यासाठी जात आहे. आपण खाली बसून हात जोडा, बसा खाली, हात जोडा आणि ते जात असताना तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे तेवढा आशीर्वाद घ्यायचा. बसा खाली, समोर रस्ता क्लिअर करा तो पुढचा. हात जोडा, वंदन करा, त्यांना वंदन करा, त्यांना जाऊ द्या, वंदन करा, हात जोडा, वंदन करा, हात जोडा, सर्वांनी जोडा, हात करा, वंदन करा. हे इकडे मागे जे उभे आहेत इकडून बसायचं, तुम्ही इकडून तोंड करा, करा इकडून तोंड, बसा खाली, हात जोडा. तुमच्या मागे रुची वर्ग आहे, तुमच्या मागे आर्या जी आहे, हात जोडा, खाली बसा, हात जोडा. ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि न भूतो न भविष्यती घडलेला हा प्रकार ज्याच्या तोडचं आणलं त्याच्या तोड येऊन गेला आता दिसून तिकडे आहे ना, तिकडे पाणी आहे ना, इकडे पाणी आहे ना, ते तिकडून या उपस्थितांचं सुद्धा जेवण चालू झालं. कृपया त्यांनी त्या साईडला जेवण घ्यायचं आहे. उपासकांचं जेवण चालू झालेलं आहे. कृपया जे उपासक राहिलेले आहेत त्यांनी त्या साईडला जाऊन जेवण करून घ्यायचं आहे. कारण आपल्या भेटीजीचं जेवण होतं बरोबर आपल्याला धर्मदेशनीसाठी बसायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी सुद्धा ताबडतोब भगवान गौतमबुद्धाच्या मागे जी जागा आहे तिथे व्यवस्था केली आहे. आपण जेवण आई वडिलांना आहे ना, काढून घ्यायचं यांना नंतर बघू शकणार नाही. असं हे करावं का विचारावं का काय का मुली पाड सांग. व्हिडिओ First one is Pariyatti Satthamma. Pariyatti Satthamma is 84,000 Dhammakanta, which is the Dhamma that the Buddha attained at enlightenment. And then the Buddha used that Dhamma to give Dhamma Tesana
to all living creatures in 31 Bhumi. But the Buddha could spend only 45 years in disseminating the Dhamma that the Buddha attained at enlightenment. जसं बुद्धांचं जन्म घेणं हा फार दुर्मिळ आहे, तसंच मानवांचे जन्म घेणं या पृथ्वीवर फार दुर्मिळ आहे आणि सद्धम्म मिळणं त्याच्याहून दुर्मिळ आहे. तर हा सद्धम्म जेव्हा आपल्याला मिळतो तो सद्धम्म मिळतो भगवंताकडून. भगवंत त्यांचं ज्ञान प्राप्त होते तेव्हा त्यांना समासंबुद्ध असं म्हणतात. समासंबुद्धच आपल्याला हे ज्ञान देऊ शकतात आणि ते जे सद्धम्म देतात, जे ज्ञान देतात त्याला सद्धम्म म्हणतात. आणि ते सद्धम्म 10 प्रकारचे असतात. तर पहिला जो सद्धम्म आहे तो आहे पर्यती सद्धम्म. हा पर्यती सद्धम्म म्हणजे हे प्राथमिकता आहे आपल्याला धम्मामध्ये येण्याची. आणि ही प्राथमिकता सद्धम्माची पर्यती जे आपण शिकतो, भगवंत जे आपल्याला सांगतात, जे 84,000 खंडामधून आपल्याला त्यांनी शिकवणी दिलेली आहे. 45 वर्षात जेव्हापासून त्यांना एनलायटनमेंट प्राप्त झालं म्हणजे बोधित्व प्राप्त झालं आणि जेव्हापर्यंत त्यांना परिनिब्बाण नाही घेतलं तेव्हापर्यंत ते 45 वर्ष आपल्याला पर्यत्ती शिकवत राहिले. तर हे पर्यत्ती जे आहे भगवंत जेव्हा ह्या पर्यत्तीने आपले जे काही कुशल कर्म आहे ते करून आपल्या पारमिता भरून हे जेव्हापर्यंत पारमिता त्यांनी भरली, हे पारमिताच त्यांनी काय केली, पर्यत्तीने भरली. आणि ही पर्यत्ती जेव्हा परिपुष्ट होते तेव्हाच पुढचा आपल्याला जो मार्ग आहे तो मिळतो. तर सर्वात पहिले जी आहे ते भगवंतांनी सांगितलेली पर्यत्ती. Pariyapukkhala, Sotapattimakha, Sakatthakamimakha, Anakamimakha, Anakamiphala, Arahatamakha, and Arahataphala. 8 Ariyapukkhala. It means that if we think, okay, we got to have Pariyatti Dhamma first in order to attain enlightenment and become Ariyapukkhala. त्याच्यानंतर जी पर्यत्ती आपण करतो, पर्यत्तीनंतर जेव्हा पर्यत्ती परिपूर्ण व्हायला लागते तेव्हा आपल्याला दुसरं जे आहे भगवंतानी अनागामी मग्ग अनागामी फल हे 5वी 6वी भूमी आणि अरहंत मग्ग अरहंत फल हे 7वी आणि 8वी भूमी. तर या 8 प्रकारच्या ज्या सद्धम्म आहे ते दुसरी पटीपत्ता जे आहे पटीपती त्याच्यामध्ये हे 8 आर्यपुगल येतात. तर जेव्हा आपण पर्यत्ती करतो त्या पर्यत्तीच्या परिपूर्णतेने आपण पटीपदा या पटीपतीमध्ये जातो आणि तेव्हा आर्यपुगलाचा साक्षात्कार आपल्याला होतो. आणि या आर्यपुगल जे आहेत त्या याला भूमीला काय म्हणतात, पटीपती. म्हणजे सोतापन्न सगदागामी अनागामी आणि अरहंत हे आहे पटीपती. म्हणजे एकूण 9 आणि पटी वेदना हे 1 म्हणजे असे 10 धम्म भगवंतांनी सांगितलेले आहे. आणि हा 10वा धम्म म्हणजे तिसरा पटीवेदना म्हणजे निब्बाण. निब्बाण म्हणजे काय, निब्बाण म्हणजे जे आर्यपुगल आहे त्यांचं शेवटचं जे स्टेज आहे त्याला निब्बाण म्हणतात. ज्या निब्बाणाने आपण सर्व आपल्या तृष्णातून मुक्त होतो, सगळ्या वेदनातून मुक्त होतो आणि सगळ्या Satthamma of the Buddha or do not have chance. It depends on the karma that they have accumulated from the previous life. If a person has not accumulated a large dhamma of the Buddha from the previous life and then trying to attain enlightenment or get Dhamma knowledge by ourselves, by themselves, by himself, whatever, it means that he or she or those people are trying to go back into the period before we have the Buddha, because in the period that there's no Buddha
there are so many people trying to attain enlightenment by doing some techniques, whatever that he could think of in order to control the mind, control the citta. And then what the utmost that those people could attain is only tapasa or jhana. Yeah. They can be only the jhana people. But if we Sikhaya Dhamma of the Buddha, we know that jhana sometimes it's just only suppressed, it's just control, it's not it's not permanent control, it's just temporary control. तर जे भगवंताचा सद्धम आहे तो सद्धमच आपल्याला फक्त शिकवते. सिखाया म्हटलं म्हणजे जे भगवंतानी निब्बाणासाठी जाणारा मार्ग आहे त्याचा भगवंत शिक्षा देतात. पण दुसऱ्या पर्यंती करतात आणि पटीपतीमधून ते काय करतात, ध्यानाला जाऊ शकतात. ध्यानाला जातात तर ध्याना म्हणजे काय, ध्यान 1 2 3 या ध्यानाला प्राप्त होतात आणि ते ध्यानाला गेले की ते देवामध्ये जाऊ शकतात. पण त्यांना निब्बाण मिळू शकत नाही, कारण ध्यान हा लौकिक आहे, त्यांना समाधीची नसते. आणि हा जो ध्यानात गेलेला माणूस आहे तो कधीही अरहंत होऊ शकत नाही आणि आर्यपुक्कल होऊ शकत नाही. पण जेव्हा भगवंत सिखाया देतात, भगवंताचा जो मार्ग आहे ते सांगतात, भगवंत जेव्हा आपलं जे पटी आणि पटिवेदन सांगतात तेव्हाच आपल्याला समाधीती येते आणि आपल्याला निब्बाणाचा साक्षात्कार होऊ शकतो. अन्यथा हे जे काही ध्यानामध्ये गेलेले लोक आहेत हे फक्त लौकिक पर्यंत सीमित राहू शकतात. So as we were born as human beings, and then we think that human being is clever. If we think that we are clever, then we have to take the shortcut. As in science, when they are going to do some research, they don't start doing the research. But whatever they are going to do, they have to search what other people have done in that field, and then they would continue where it stopped, and then trying to get to the point of the goal of the research. Now, similar to Dhamma, the Buddha has spent 20 asankhay years, okay, and 100,000 kappa in order to attain the Buddhahood, to become the Buddha. So, why we do not take the shortcut? Why we have to search at the beginning by ourselves? Why don't we just take the knowledge that the Buddha attained at enlightenment, and then the Buddha taught us what is good, what is bad, what is should do, what is should not do. बोधित्व प्राप्त होते. बोधित्व प्राप्त झाल्यानंतरच भगवंत आपल्याला शिकवतात की काय कुशल आहे आणि काय अकुशल आहे. काय केल्याने तुम्ही बुद्धिझममध्ये येतात का नाही, कारण आपल्या आधीच्या जन्मामध्ये आपण बुद्धांच्या काळामध्ये जन्मलेलो असो आणि या बुद्धांनी आपल्याला दिलेली शिक्षा जी आहे त्याप्रमाणे आपण वागलेलो आहोत आणि त्याप्रमाणे कुशल कर्म ॲक्युमुलेट करून संग्रहित करून आपण हा जन्म घेतलेला आहे. तर या जन्मात सुद्धा आपल्याला भगवंताच्या काळामध्ये जन्म घेणे शक्य झालेले आहे. ते कशामुळे, प्रिव्हियस म्हणजे मागच्या जन्माच्या आपल्या कुशल कर्माने. तर या जन्मात जर आपण या बुद्ध शासनामध्ये आलेलो आहोत तर बुद्ध शासनच असं एक शासन आहे जे आपल्याला बुद्धांची शिक्षा प्राप्त आहे, सिखाया प्राप्त आहे, ज्यामध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे की कोणतं मार्ग तुम्ही आक्रमित कराल, कोणतं मार्गावरून तुम्ही वाटचाल कराल. Everyone is waiting to be born in the next Buddha, and then you know that Maitreya Buddha is the next Buddha, is the fifth Buddha in what is called
Pacharakappa. So we are looking forward to be born in that period. But those persons who can be born in the period of Maitreya Buddha, they got to have lots of kusala karma, because we know that in the period of Maitreya Buddha, everything will be comfortable. We will not have to do. We will not have to work in order to earn money to get food. If we want food, we will get food. If we want something, we will get everything that we want. Those could be only for people who have accumulated a lot of kusala karma. Then we have to identify ourselves if we are able to be born in that period or not. If not, we are trying to escape the dangerous, because before Maitreya Buddha is going to accept the invitation to come and be born as a human being, what is on earth, it got to be clean, it got to be pure, it got to be only kusala karma. If there is a kusala karma on earth, then the Bodhisattva will not accept the invitation and be born as a human being and attain enlightenment and become Maitreya Buddha. So that's why we know that the period of Gautama Buddha is only 5,000 years. Now it's more than 2,500. The years that Gautama Buddha Parinibbana is 2,568 years already. So now they got to get rid of those that has no kusala karma, and the place that if people who has no kusala karma would go is apaya. तर अय्याजी सांगतात की आपण या भद्रकल्पामध्ये आहोत. या भद्रकल्पामध्ये 5 सम्मा संबुद्ध होणारे, त्यापैकी चौथे जे आहेत ते गौतम बुद्ध आणि 5वे जे आहे येणारे संग्रहित केलेले कुशल कर्म तुम्हाला त्या भगवंताच्या काळामध्ये, मैत्रेय बुद्धांच्या काळामध्ये जन्म घेण्यास पात्र ठरतील तुम्ही, नाहीतर तुमचं अपायभूमी आहे. कारण कसं आहे की एका सम्मा संबुद्धाच्या वेळी जन्माला येणं म्हणजे फार दुर्मिळ असते. का दुर्मिळ असते? कारण सम्मा संबुद्ध जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा ते आपल्याला निब्बाणाचा कसा मार्ग आहे ते सांगतात. त्यासाठी प्युअर मन म्हणजे शुद्ध परिचित्त असायला हवं. आणि मैत्रेय बुद्धांच्या काळामध्ये सर्वचे सर्व परिशुद्ध असे चित्ताचे जे लोक असतील तेच उत्पन्न होणारे आहेत. तर या बुद्धांच्या काळामध्ये, गौतम बुद्धांच्या काळामध्ये, हा काळ जो आहे बुद्ध शासनाचा 5,000 वर्षाचा आहे. त्यातून आता 2,568 वर्ष निघून गेले. बाकी राहिलेले थोडेसे वर्ष, त्याच्यामध्ये आपल्याला कुशल कर्म करण्यासाठी संधी उपलब्ध आहे. त्या संधीचा आपण काय करायचा, उपयोग करायचा आणि खूप खूप कुशल कर्म अर्जित करून घ्यायचे, जेणेकरून आपण येणाऱ्या बुद्धाच्या काळात येऊ. जर त्या काळात आपण जन्मलो नाही तर आपण किती कल्पापर्यंत अपायामध्ये निश्चित पडलेले असू. तेव्हा याची म्हणतात की सम्मा संबुद्धाच्या काळामध्ये जन्माला येणं हे फार दुर्मिळ आहे आणि त्या दुर्मिळ संधीचा आपण आतापासून जर उपयोग करून घेत असाल तर तुम्हाला कुशल कर्मच करणे आवश्यक आहे. त्यासाठी भगवंताचा सिखाया म्हणजे 84,000 खंडाचा अभ्यास आणि त्याचं अनुसरण आणि अंगीकार करणं जरुरी आहे. And then if one would kill a lot of people, it means that now याच्यातही निघून राहिला पण ते getting in the process of getting those. That's why
we as a human being, and we are lucky that we still be in the period that we can sikhaya, or we can study Buddha Dhamma or Dhamma that the Buddha attained at enlightenment. So I think that if we are clever, we say that we are clever, I think that we are clever also. So we should do that. We should not miss that opportunity to sikhaya Dhamma of the Buddha. याची म्हणतात तुम्ही आता पाहताच आहे किती लोक ऍक्सिडेंटने मरतात, किती लोक काहीतरी आपत्ती येते आणि मरून जातात, किती लोक है ना, कोणाच्या तिकडे भूकंप येते, कोणाचं फ्लड येते, कितीतरी लोक मरून जातात. तर हे काय आहे, आपलं दुर्गतीच होते है ना. असे लोक ज्यांना धम्म नाही मिळाला आणि ते मरून गेले तर ते कुठे जातात, अपायाला जातात. पण आता आपण जे आहे फार फार लकी आहोत की आपण बुद्ध शासनात आहोत आणि आपल्या जवळ भगवंताचा 84,000 खंड दिलेला सिखाया म्हणजे बुद्धांची वचनं आपल्याकडे आहेत. त्यांचा आपण अभ्यास करून आणि त्यांचा आदर करून आपण आपल्या चित्तामध्ये ते ग्रहण करून आपण स्वतःला त्याप्रमाणे बनवू शकतो की आपण अपायाला जाणार नाही. आणि जर ते नाही केलं तर कितीतरी लोक हे अपायागतीला जातील. पण अय्याजी म्हणतात तुमच्याकडे आता सुवर्ण संधी आहे, भगवंताचा धम्म आहे आपल्याकडे, भगवंताचं शासनही आहे, आपण मनुष्यही आहोत आणि एवढे सर्व दुर्मिळ आपल्याकडे आता उपलब्ध आहे. तर या दुर्मिळ संधीचा आपण काय करायचा, उपयोग करून घ्यायचा आणि प्रमादी राहायचं नाही. आणि जे काही आपल्याकडे सद्धम्म आहे त्याची शिक्षा ग्रहण करायचं. आता आपल्याकडे सद्धम्म कसं आहे हे कसं कळेल, तर त्रिपिटकाचे जे वर्णन आहे भगवंताचे ते वाचायचे, छोटे छोटे भाग मिळतात त्रिपिटकाचे, ते आणायचे, ते वाचायचे. Back to the parents who are working hard in order to raise them, to educate them. So how we can do that? You can see the Samaneri that's get a pacha and became Samaneri. These Samaneri will get a lot of Kusala Dhamma. They will get 32 what is called Mahakappa. That will prevent them to go to Apaya. And then half of that would go to the parents. The father and mother would divide those Kusala Dhamma. So 32 kappa, 16 would go to father and mother. Father would have 8 Mahakappa. Mother would have 8 Mahakappa. This is the best way and the greatest way to pay back for the grateful of parents who raised us up. If I propose that, I say this because I really anumodana the good heart of everyone here, and I would like to support everyone to have Kusala Dhamma, especially the young girls. If they have Kusala Dhamma, not only they could pay back the grateful of the parents, but they could use Dhamma that they have acquired from being Samaneri, only maybe 10 days, in order to lead their life in the future, to be a good life, to be a safe life, to be the life that peaceful life. याची म्हणतात आई वडील किती मेहनत करतात मुलांना वाढवण्यासाठी है ना, मुलींना वाढवण्यासाठी किती कष्ट कबाड करतात. ते शिकून आपल्या पायावर उभे झाले पाहिजे, चांगल्या घरी गेली पाहिजे, यासाठी किती कष्ट करतात. आणि मुलगी मोठी होते, ती शिकते, नोकरीला लागते, नवऱ्याच्या घरी जाते, आपल्याला विसरून जाते, आपल्या ती कामात राहते. पण ती मुलगी
तिला असं कधी वाटत नाही की आपल्या आई वडिलांना जे आपल्यावर कर्ज आहे, आपल्यावर ऋण आहे आपल्या आई वडिलांचं, ते कसं फेडावं. ती करते, तिच्या मनामध्ये असते, ती येऊन येऊन त्यांना भेटते, ती आठवण करते, पण हा जो वे आहे तिचा तो बरोबर नाही. मग काय तर जेव्हा मुलगी असते ती जर धम्मात असली आणि धम्मामध्ये ती कुशल कर्म करत असली आणि कुशल कर्मामध्ये तिने आपले जे काही कुशल केलेले आहे ते वितरित केले सर्वांना, सगळ्या सत्वांना किंवा आपल्या आईवडिलांना तेव्हा थोडेसे मिळू शकतात. पण ते जर पबचित झाली मुलगी तर ती 32 महाकल्पापर्यंत अपायाभूमीमध्ये जात नाही. तिचे 32 महाकल्प अपायाभूमीचे कटतात आणि त्याच्यापेक्षा अर्धे म्हणजे 16 असे महाकल्प त्यांचे आई वडील हे अपायात जाण्याचे वंचित होतात, म्हणजे जात नाही, त्यांची अपायाभूमी कटते. तर 8 आईला आणि 8 वडिलांना असं दोघांनाही 8 महाकल्प जे आहेत त्या अपायाभूमीचे कटतात. तर किती बरं हे ऋण छान फेडणं होते. तेव्हा अय्याजी म्हणतात की अय्याजी अनुमोदना करतात की तुमच्या या लहान लहान मुलींना तुम्ही प्रवचित करा आणि प्रवचित करून त्यांना धम्मात ठेवा. धम्म ते शिकतील तर जरी का ते 10 दिवसाचं होऊन आहे ते प्रवचित झाले की त्यांच्या मनामध्ये धम्म हे आतमध्ये गहन तऱ्हेने प्रवेश करेल आणि तो धम्म ती मोठी झाली तरी तिच्या सोबत सोबत वाढेल आणि ती जेव्हा आपल्या आयुष्यात राहील तिला सुख समाधान आणि जेही संकट ती आले तरी तिला त्या संकटाला मात करण्याची क्षमता निर्माण होईल. आणि तुम्हालाही ते पाहून चांगलं वाटेल की आपल्या मुलीने आपलं ऋण थोडे का होईना फेडलं आहे. आपल्याला 8 महाकल्पापर्यंत आपण अपायात जाणार नाही. तर हा सर्वात जास्त आणि चांगला मार्ग आहे आपल्या मुलीला धम्मात ठेवण्यासाठी आणि तिच्याद्वारे तिच्या येणाऱ्या भविष्यामध्ये कुशलता आणण्यासाठी, तिला धम्म ठेवण्यासाठी, तिला सुख आणि शांतता ठेवण्यासाठी आणि आपल्यालाही सुख आणि शांतता मिळावं यासाठी. तर आपल्या मुली जे असतील त्यांना प्रवचित करा, 10 दिवस का होईना त्यांना प्रवचित करा आणि धम्मामध्ये ठेवा. हे अय्याजी सांगतात की ह्या धम्मामध्ये त्या आल्या, जसं या आता सामान्यरी आलेल्या आहेत. बघा किती सुंदर त्यांचे चेहरे दिसतात, प्रसन्न आणि शांत, कुठेही गडबड नाही. असे आपल्या मुली जास्त वेळ बसू शकत नाही. त्यांना दिवसभर असं ठेवलं तरी त्या तशाच राहतील, कारण त्यांच्या मनामध्ये आता धम्म आहे, शांतता आली आहे आणि हाच त्यांचं फ्युचर आता पुढे राहील. तर असं आपल्या सगळ्या मुलींना जे यंगस्टर्स आहेत त्यांना आपण प्रवचित करावं, आपणही सुद्धा प्रवचित व्हावं, जेणेकरून आपण धम्मात राहू. एक मुलगी जर धम्मामध्ये राहिली, प्रवचित झाली तर ती 3 घरं धम्मामध्ये आणते आणि ती आपल्या आई वडिलांचं, पती पत्नीचं. म्हणून अय्याजी म्हणतात जे प्रकल्प अय्याजीने घेतलेला आहे त्याला तुम्ही अग्री आहात की नाही? For those who support, raise up. जे सपोर्ट करतात ते हात वर करा. Okay, sadhu, sadhu, sadhu. Anumodami. Okay. See, just give you example. In order, if we have some knowledge in Dhamma, we will have better opportunity in accumulating kusala karma. For example, I think that everyone knows that we have one Buddha. Who think that we have only one Buddha? Raise your hand. कुणाला असं वाटते की आपल्याकडे फक्त एकच बुद्ध आहे, एकच बुद्ध आहे त्या जगामध्ये, असं कुणाला वाटते? हात वर करा. एकच बुद्ध आहे, एकच बुद्ध आहे असं कुणाला वाटते? बुद्ध भगवंत जे आहे ते एकच आहेत असं कुणाला वाटते का? सगळेच करतील मग. एकच आहे फक्त, एकच आहे फक्त, एकच आहे. How about those that does not raise your hand? समोरच्या मार्गाने करण्यासाठी जात आहे. आपण खाली बसून हात जोडा, बसा खाली, हात जोडा आणि ते जात असताना तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे तेवढा आशीर्वाद घ्यायचा. बसा खाली, समोर रस्ता क्लिअर करा तो पुढचा. हात जोडा, वंदन करा, त्यांना वंदन करा, त्यांना जाऊ द्या, वंदन करा, हात जोडा, वंदन करा, हात जोडा, सर्वांनी जोडा, हात करा, वंदन करा. हे इकडे मागे जे उभे आहेत इकडून बसायचं, तुम्ही इकडून
इकडून तोंड करा, करा इकडून तोंड, बसा खाली, हात जोडा. तुमच्या मागे रुची वर्ग आहे, तुमच्या मागे आर्याजी आहे. हात जोडा, खाली बसा, हात जोडा. ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. आणि न भूतो न भविष्यती घडलेला हा प्रकार जे आपले धम्मदेशना दिली, आपल्याला उपदेश केला, त्याबद्दल सर्व आलेल्या पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाला आम्रपाली महिला उपस्थित संघ, सिद्धार्थ तरुण मंडळ